एक नवविवाहित जोडपे भांड्याच्या दुकानात भांडत असतात. बायको, हा स्टीलचा ग्लास घेऊयात. नवरा, नाही, जरा अजून मोठा ग्लास घेऊयात. दुकानदार, साहेब, महिला दिवस जरी गेला असेल तरी मॅडम जे सांगत आहेत ते बरोबर आहे, तोच ग्लास घेऊन घ्या. नवरा, अरे मित्रा, तुला फक्त विकायची पडली आहे, पण या छोट्या ग्लासमध्ये माझा हात नाही जाणार, मी त्याला धुवू नाही शकणार. म्हण्या, तुझा भाऊ काय करतो? जण्या, एक दुकान उघडलं होतं, आता जेलमध्ये आहे. म्हण्या, ते का बरं? जण्या, ते दुकान हातोड्याने उघडलं होतं. गुरुजी, बंड्या, 52 गावांची नावे सांग. बंड्या, 40 गाव आणि बारामती. गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला निघून गेले. एका सोसायटीच्या बाहेरील भन्नाट पाटी. आमचे ब्रीदवाक्य आहे, अतिथी देवो भव. परंतु सर्व देवांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेरच पार्क करावीत. माहेरी गेलेली बायको काही दिवसांनी घरी परतते. नवरा दरवाजा उघडतो आणि बायकोला समोर पाहून जोरजोरात हसायला लागतो. बायको, तुम्ही असे का हसतात? नवरा, गुरुजींनी मला सांगितलंय की जेव्हा जेव्हा संकट समोर येईल तेव्हा हसतमुखाने त्याला सामोरे जा. त्या दिवसापासून आजपर्यंत नवरा असलेला नाही. बायको, अहो, ऐकलत का? मी त्या नवीन डिटर्जंटने माझा नवा ड्रेस धुतला. तो ड्रेस आटला, त्यामुळे खूप टाईट झाला आहे. आता काय करू? नवरा, आता तू त्याच डिटर्जंटने आंघोळ कर. वर्षा फार घाबरली आहे, कारण जो तो म्हणतोय वर्षाचा शेवटचा दिवस जवळ आलाय. अनेक नवऱ्यांना हे कळायला खूप उशीर होतो की बायको म्हणजे गृहमंत्री नसून निव्वळ विरोधी पक्ष असतो. दुनिया का एकमात्र गेट जिसके अंदर कोई घुस नहीं पाया, और वो है कोलगेट. आता माझं काय चुकलं? कलिंगडवालीला म्हटलं थोडं फाकून दाखवा, आतून लाल आहे का बघतो, फेकून मारला आहे घालीने.